Hello friends, today we are going to learn next types of direct speech into indirect speech. It is a imperative sentence. Third types of imperative sentence. It is also called in Marathi आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. Imperative sentence आज्ञार्थी वाक्य की जे डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करताना हा जो तिसरा प्रकार जो आहे तो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. त्याचे काय थोडेसे नियम आहेत, रूल्स आपण जे पाहतोय नेहमीच पहिल्यापासून. काय बघा, आपण नियम म्हणूया मराठीमध्ये. नियम डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष करताना वाक्य आणि त्याच्यामध्ये समजा आज्ञा केली असेल, आज्ञा केली असेल आज्ञा केली असेल तर रिपोर्टेड वर्क की जे बाहेरील क्रियापद त्याला आपण बाहेरील बाहेरील क्रियापद आज्ञा के अंदर ऑर्डर ऑर्डर्ड वापरावे के लिहा. ओके. विनंती केली असेल, विनंती केली असेल तर हे रिपोर्टेड वर्क केली असेल तर रिपोर्टेड वर्क काय करावे, रिक्वेस्टेड रिक्वेस्टेड लिहावे. सल्ला उपदेश, सल्ला किंवा उपदेश असं वाटत असेल, उपदेश असेल तर रिपोर्टेड वर्क काय करायचंय, ऍडवाइजर इथं स्मॉल आहे आपण ऍडवाइजर लिहावे. समजा इशारा केला असेल, इशारा अथवा धमकी असेल तर रिपोर्टेड वर्ब ऑर्डर. शक्यतो एखादे मोठे मोठे अधिकारी त्याच्या प्रकारचा इशारा देतात, ऑर्डर लिहावे.
कोणताच अर्थ वरील अर्थ निघत नसले सहज कोणताच वरील अर्थ अपडेट म्हणजेच सहज वाक्य असेल तर रिपोर्टेड वर्ब टोल्ड लिहावी. वाक्यातील प्लीज काढून टाकावे. शक्यतो वाक्यामध्ये प्लीज वगैरे दिलेले असते की जिथं आणि प्लीज असेल की लक्षात घ्यायचं नेहमी की विनंती केली असणार आहे. प्लीज हे तुझं रिक्वेस्ट त्या ठिकाणी गेला. त्याबरोबर पुढचा वाक्य होकारार्थी असेल. वाक्य होकारार्थी असेल तर कंजंक्शन म्हणजे जोड शब्द टू वापरावे. वाक्य नकारार्थी असेल. नकारार्थी असेल म्हणजेच प्रत्यक्ष कथनात कथनातील सुरुवात डोंट ने असल्यास टूने वाक्य जोडावे. वाक्य नकारार्थी असेल म्हणजेच काय की प्रत्यक्ष कथनातील सुरुवात वाक्याची सुरुवात वाक्याची सुरुवात डोंट ने असल्यास नॉट ने वाक्य जोडावे. आणि नियमाप्रमाणे शेवटचा नियम काय बघा आपण की नियमाप्रमाणे जो काय बदल आहे आणि नववा नियमाप्रमाणे आवश्यक बदल
करावा. जो स्पीकर आहे, जो बोलणारा, बाहेरील क्रियापद त्याला आपण रिपोर्टेड सब्जेक्ट म्हणतो. त्याच्या लिंग वचनाप्रमाणे आतील सर्वनामे बदलायचे आणि बाहेरील क्रियापद रिपोर्टिंग वर्ब त्याच्या काळानुसार आपण सुरुवातीला लिहून दिलेले. भूतकाळ असेल तरच त्या ठिकाणी आतमध्ये काळामध्ये बदल होतो. प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स असेल सुरुवातीला लिहून दिले आपण. या सुरुवात आपण डायरेक्ट स्पीच इंटू डायरेक्ट टेन्समध्ये रूपांतर करताना लिहून दिले आहे की जर प्रेझेंट टेन्स असेल आणि पास्ट टेन्स फ्युचर टेन्स असेल तर शक्यतो आतमध्ये बदल होत नाही. आणि म्हणजे बाहेर क्रियापद जर भूतकाळ असेल तर आतमध्ये सुद्धा क्रियापद भूतकाळातही होतं. हे जे काही नियम आहेत हे नियमाप्रमाणे जे सर्व नियमाप्रमाणे जे फक्त वेगवेगळे जे नियम आहेत प्रकार आहेत वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये थोडंसं होतं. पहिला प्रकार पहिला असर्टिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट तुम्ही काय सांगितलेलं आहे. त्यानंतर सेकंड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यामध्ये पण क्वेश्चन अँड डब्ल्यूएच क्वेश्चन ॲज वेल ॲज सेकंड टाईप फर्स्ट टाईप एस वॉट नॉट टाईप क्वेश्चन अँड थर्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आता प्रत्यक्ष आपण काय करू वाक्य बघूया आपण. Father said to the boy, father said to the boy, don't do this now. आणि ठिकाणी पुढेला तो स्टॉप. फादर सेड टू द बॉय. आता या ठिकाणी समजा आज्ञा केली असे समजा मुलाला त्या एखाद्या मुलाला बापाने आज्ञा केलेली म्हणजे काय आहे. फादर सेड टू च्या ऐवजी फादर सेड टू च्या ऐवजी ऑर्डर आहे. ऑर्डर कोणाला द बॉय. इथं ठीक आहे. हा रिपोर्टेड सब्जेक्ट जो स्पीकर त्याला म्हणतो आपण. स्पीकरला काय म्हणतो आपण जो ज्याच्या तोंडचं वाक्य आहे त्याला आपल्याला रिपोर्टेड सब्जेक्ट म्हणजे बाहेरील कर्ता आणि रिपोर्टेड वर्ब की जे क्रियापद वापरलेले आहे त्याला बाहेरील क्रियापद. आणि इथं आतमध्ये क्रियापद असतं. कर्ता क्रियापद कर्म वाक्यामध्ये आहे. कर्ता क्रियापद पहिले असं सेंटेन्स बघितलेले स्टेटमेंटमध्ये की तिथं कर्ता क्रियापद असते. बाहेर कर्ता आणि क्रियापद कर्म वगैरे नसते. तर हे याला जो स्पीकर आहे जो बोलणार आहे त्याला आपण काय म्हणतो रिपोर्टेड सब्जेक्ट आणि क्रियापद त्याला रिपोर्टेड वर्ब. तर याच्यानुसार आतमध्ये जे सर्वनाम आहे ते बदल होतो आणि याच्या काळानुसार आतमध्ये काळ बदलतो. जर भूतकाळ असेल तर भूतकाळमध्ये रूपांतर होतं. काळामध्ये रूपांतर भूतकाळी जे काही सहाय्यकारी क्रियापद असेल मुख्य क्रियापद असेल त्याचं भूतकाळामध्ये रूपांतर होतं. आणि ही तुम्हाला इंटरव्ह्यू सेंटेन्स सांगितलेलं आहे की हे वाक्याचा अर्थ कुठला सल्ला देता होतोय उपदेश केलेला आहे का विनंती केलेली आहे का आज्ञा केलेली आहे त्यानुसार काय करायचं त्या ठिकाणी सेड टूच्या ऐवजी क्रियापद वापरायचे सांगितलेले. जर आज्ञा केली असेल आणि बाहेरील क्रियापद काय करायचे ऑर्डर करायचे. तर फादर ऑर्डर्ड द बॉय. आता ठिकाणी सांगितले शेवटच्या नियमामध्ये की जर वाक्य सुरुवात डोंट ने केली असेल तर नॉट टू वाक्य जोडायचं. बघा डोंट नॉट टू आता नॉट टू तर आता याचा डोचा काही संबंध येत नाही. धीच्या ऐवजी दॅट. नॉट टू धीच दॅट सॉरी नॉट टू क्रियापद यायला पाहिजे. त्याच्यानंतर टू नंतर नॉट टूच्या टू नंतर क्रियापद यायलाच पाहिजे. म्हणजे टू येईलच इथं. इथे काय क्रियापद एकदा याच्यामध्ये बदल केला की परत क्रिया बदल करायचा. इम्पेरेटिव्ह मध्ये शक्यतो क्रिया बदलतच नाही. नॉट टू डू धीच्या ऐवजी दॅट. आणि नावाचं पण दिलंय तुम्हाला. जर प्रत्यक्ष कर्ता जर नाव असेल असं दिलंय श्रोत्यांनी नाव असेल तर देन करायचं. इथे पण आपण केलंय दिस असेल तर दॅट, दिस असेल तर दोज, टुडे असेल तर दॅट डे, टुमॉरो असेल तर
द नेक्स्ट डे, यस्टरडे असेल तर प्रिव्हियस डे आणि नाव असेल तर देन, असं पण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तो आवश्यक जो बदल आहे तो त्या ठिकाणी करायचाच आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रकार घेऊ आपण वाक्याचा. सुरेखा सेड, सुरेखा सेड कॉमा प्लीज कॉमा send me some money. सुरेखा सेड, आता इथे कुठला अर्थ असेल तर टोल्ड वगैरेची गरज नाही. असं इथे विनंती केली ना, सुरेखा प्लीज येते, विनंती केली म्हणजे रिक्वेस्ट केली. सुरेखा इथं सेडच्या ऐवजी रिक्वेस्टेड, आणि जर वाक्यात ते झालं तर मी कॉल टाकायचं प्लीज रिक्वेस्टेड. त्यानंतर काय करायचंय, कशा वाक्य जोडायचंय तर टू न, प्रत्येक वाक्य काय करायचंय टू न जोडायचं. इंटरेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार आहे. द टाइप्स इज अ इंटरेटिव्ह सेंटेन्स यूज टू कंजक्शन, ठीक आहे, यूज टू कंजक्शन इन इंपरेटिव्ह सेंटेन्स. टू त्यानंतर एक लक्षात घ्यायचं, टू नंतर नेहमी क्रियापद आले. इथे सेड आहे, सेड मला म्हणजे कोणाला, सुरेखाला म्हणजे तिला शब्द कुठला शिकायचे म्हणजे हर सम मनी, ठीक आहे. अशा प्रकारे सुरेखा सेड प्लीज सेंड मी सम मनी. सुरेखा सेडच्या ऐवजी रिक्वेस्टेड. इतर ठिकाणी परत काय केलं आपण, पूर्ण वाक्य जोडलेलं आहे प्रत्यक्ष कर्ता म्हणजे स्पीकर. त्याच्यानंतर सेंड मला म्हणजे सुरेखा तिला सम मनी, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, the doctor said to the patient, take rest for a week. Take rest for a week. The doctor said to the patient, take rest for a week. कसे बघा, जो बोलणार आहे तो तसं ते बोलण्याचा बदल करायचा नाही. The doctor सेड टू ऐवजी आता कुठला अर्थ बघा, नक्कीच डॉक्टर पेशंटला उपदेश करत असतात. काय टेक रेस्ट फॉर अ वीक म्हणजे एक आठवडा काय कर विश्रांती घे. या ठिकाणी काय सल्ला किंवा उपदेश केलेला आहे, म्हणजेच काय तर ऍडवाइज इथं कोणाला, द पेशंट. हे कारण हे कॅन्सल करायचं ते काय सांगितलं तुम्हाला मी, तर टू ने वाक्य जोडायचे, जोड शब्द टू वापरायचा. ते काय घ्यायचं ते रेस्ट. परत फक्त आवश्यक बदल असेल तरच करायचं आहे. ठीक आहे, आपण घेतले लिहून वीक. इथे बदल अपेक्षित नाही, बदल करायचा आहे. फोर्थ सेंटेन्स, Ram said to Raj, give me some rupees. Give me some rupees.
सेड टू राज गिव्ह मी सम रुपीज. आता तो थोडक्यात मी तेच करत असणार ना, ते आपल्याला राम रिक्वेस्टेड राज, वाक्य जोडा टू गिव्ह मला म्हणजे कोणाला, राम म्हणजे त्याला, हिम सम रुपीज. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला एक दोन वाक्य सोडवायचे थांबूया ठिकाणी आपण. Ramesh said to his wife, give me a glass of water. तो वाक्य सांगायचे ते. दुसरं सीमा said to Rani, please give me your pen. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन वाक्य तुम्ही सोडवायचे. याबरोबरच आपल्या वर्कबुकमध्ये किंवा पुस्तकामध्ये बरेचसे वाक्य आहेत, ते काय करा, सोडवा. ठीक आहे, थांबूया. ठीक आहे.